वळूयात पुढच्या ब्रेकिंगकडे। यवतमाळ जिल्हा परिषदेत शिवसेनेला रोखण्यात भाजपला यश मिळालंय। यवतमाळमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची युती तुटली आहे। यवतमाळमध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची नवी युती जुळली आहे। अध्यक्षपदासाठी काँग्रेस, उपाध्यक्षपदासाठी भाजपचे उमेदवार आहेत, तर शिवसेनेनेही अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी त्यांचे उमेदवार दिलेत। तुषार कोळी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तुषार, या संबंध प्रकाराबद्दल काय अधिक माहिती द्याल? शिवसेनेने सुद्धा अध्यक्ष दिले आहेत, तर दुसरीकडे एक नवीन युती तिथे तयार झाली आहे। धक्कादायक असा घडलेला आहे। कुठेतरी भारतीय जनता पार्टीने धक्कातंत्राचा वापर करत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आपल्या बाजूने ओढलेला आहे, शिवसेनेला एकटं यामध्ये पाडलेलं आहे। आता बघावं लागेल की होते, कारण की शिवसेनेने उमेदवार दिले असताना दुसरीकडे जी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांनी दिलेले आहे। कुठेतरी पालकमंत्री यवतमाळचे मदन येरावार आणि संजय राठोड यांना रोखण्यासाठी तिथले जे स्थानिक व्यक्ती आले आणि त्यांनी ही युती तयार केलेली आहे। त्यामुळे आता नेमकं अध्यक्ष आणि उपाध्यक्षाची माळ कुणाच्या गळ्यामध्ये पडते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। पण कुठेतरी भारतीय जनता पार्टीने जी रणनीती आखली होती त्या आधारावर त्यांना सेनेला रोखण्यामध्ये यश आलेलं आहे। धन्यवाद तुषार, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। आपण आता बघितलं तर यवतमाळमध्ये एक नवीन युती प्रस्थापित झाली आहे आणि तिथे सुद्धा अध्यक्षपदासाठी या युतीतून सुद्धा अर्ज करण्यात आले, त्याचप्रमाणे सेनेकडून सुद्धा अर्ज करण्यात आले।